मी EPS 95च्या पेन्शनवर जगत असलेला निवृत्त व्यक्ती आहे, म्हणून मला माहित आहे की ही बातमी किती महत्वाची आहे. डिसेंबर 2025चे हिवाळी अधिवेशन संपले आणि 7,500 रुपये पेन्शनची मागणी मंजूर झाली की नाही याची कुठलीही शहानिशा न करता पेन्शनमध्ये वाढ करून रुपये 7,500 केल्याची खोडसाळ लोकांकडून व्हिडिओ प्रसारित केले जात असून ते व्हिडिओ अनेक EPS 95चे सेवानिवृत्त लोक मन लावून पाहत आहेत. अशा प्रकारे ते आपल्या वयस्कर लोकांची खिल्ली उडवीत आहेत, मजाक करत आहेत, दिशाभूल करतायत. म्हणून सत्य काय आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. सध्या तरी शासन पेन्शन वाढविणार नाही हे जरी खरे असले तरी या योजनेअंतर्गत इतकी तुटपुंजी पेन्शन काय मिळते, आपणास हा जर प्रश्न पडला असेल तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी रमेश. पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो पेन्शन वाढीच्या बाबतीमध्ये आहे आणि शिवाय ही EPS 95ची तुटपुंजी जी पेन्शन रक्कम आहे ही का आहे हा विषय असल्यामुळे, हा अतिशय महत्वपूर्ण विषय असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. EPS 95 मध्ये कमी पेन्शन मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे पेन्शनची रक्कम ठरवण्याचा फॉर्म्युला आणि फंडाची आर्थिक स्थिती आहे. जिथे रुपये 15,000च्या पगाराच्या मर्यादेमुळे पेन्शनची रक्कम कमी राहते आणि महागाईनुसार त्यात वाढ झालेली नाही, ज्यामुळे वाढत्या खर्चामुळे पेन्शनधारक असमाधानी आहेत आणि वाढीची मागणी करत आहेत, पण सरकार निधी अभावी वाढ करू शकले नाही. EPS 95 ही एक स्वयं अनुदानित म्हणजे सेल्फ फंडेड योजना आहे. यामध्ये मालकाचा 8.33 हिस्सा जातो आणि सरकार केवळ 1.16 योगदान देते. पेन्शनची रक्कम या जमा निधीवर आधारित असते. किमान पेन्शन 1,000 रुपये करण्यासाठी सरकारला आधीच अतिरिक्त अर्थसंकल्पीय मदत द्यावी लागत आहे. आता आपल्याला कमी पेन्शन, EPS 95च्या लोकांना कमी पेन्शन मिळण्याची कारणे आपण या ठिकाणी बघूयात. पहिले कारण म्हणजे पगार मर्यादा. पेन्शनची गणना करताना कर्मचाऱ्याचा मूळ पगार आणि महागाई भत्ता म्हणजे DA विचारात घेतला जातो, पण कमाल मर्यादा रुपये 15,000 आहे. पगाराची जी कमाल मर्यादा आहे ती 15,000च असल्यामुळे जास्त पगार असूनही पेन्शनची रक्कम मर्यादित राहते. EPS 95 अंतर्गत अनेक लोकांचे पगार हे 15,000पेक्षा पुढे आहेत, 15,000पेक्षा जास्त आहेत, परंतु या पेन्शन रकमेला 15,000ची सिलिंग लावलेली, 15,000ची मर्यादा दिलेली असल्यामुळे जास्तीचे पेन्शन मिळू शकत नाही. 2014 मध्ये किमान पेन्शन 1,000 रुपये निश्चित करण्यात आली. त्यानंतर महागाई वाढली तरी किमान पेन्शनमध्ये वाढ झालेली नाही, जी पेन्शन धारकांसाठी मोठी समस्या आहे. आता फंडाची आर्थिक स्थिती अशी आहे की EPFO च्या म्हणण्यानुसार पेन्शन फंडात तुटवडा आहे, त्यामुळे पेन्शन वाढवणे सध्या शक्य नाही असे सरकारचे म्हणणे आहे. सत्य काय आणि असत्य काय हे सरकारलाच माहीत असणार. EPS 95 पेन्शन जी आहे हिला महागाई भत्ता म्हणजे DA किंवा चलनवाढीशी जोडलेला नाही. यामुळे महागाई जरी वाढली तरी पेन्शन वाढत नाही. पेन्शन धारकाची मागणी आहे की किमान पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 किंवा 9,000 पर्यंत वाढवण्याची मागणी आहे, परंतु जेणेकरून त्यांना वाढत्या महागाईमध्ये आपले जीवन जगणे सोपे होईल या मागणीसाठी आंदोलनं आणि चर्चा सुरू आहेत, पण सरकारकडून ठोस आश्वासन मिळालेलेच नाही. थोडक्यात पगाराची मर्यादा, जुनी पेन्शन मर्यादा आणि निधीची कमतरता यामुळे EPS 95 मध्ये कमी पेन्शन मिळते आणि पेन्शनधारक यासाठी सातत्याने आवाज उठवित आहेत, परंतु सरकार त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये. कारण 2014 मध्ये किमान पेन्शन रुपये 1,000 ही निश्चित करण्यात आली. त्यानंतर महागाई वाढली तरी किमान पेन्शनमध्ये वाढ झालेली नाही, जी पेन्शन धारकांसाठी मोठी समस्या आहे. आता फंडाची जी आर्थिक स्थिती आहे
आर्थिक स्थितीच्या बाबतीमध्ये सरकारच्या म्हणण्यानुसार पेन्शन फंडात आधीच तुटवडा आहे, त्यामुळे पेन्शन वाढवणे सध्या शक्य नाही असे सरकारचे म्हणणे आहे. महागाईशी संबंध नाही. आता ही जी EPS 95ची जी पेन्शन योजना आहे, या पेन्शन योजनेचा पेन्शन महागाई भत्ता म्हणजे DA किंवा चलनवाढीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महागाई जरी वाढली तरी पेन्शन वाढत नाही. सेवानिवृत्तीच्या त्या दिवशी जी काही पेन्शन असेल तीच पेन्शन त्या व्यक्तीला शेवटपर्यंत मिळत राहणार आहे. आणि त्यामुळे EPS 95 अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्तांना या महागाईच्या जमान्यामध्ये जीवन जगणे खूप कठीण होऊन गेले आहे. यासाठी आंदोलने सुरू आहेत, सरकारशी चर्चा आहे, पण सरकारकडून ठोस आश्वासन मिळालंच नाही. थोडक्यात सरकार याकडे लक्ष देईल की नाही हे काही सांगता येत नाही. पेन्शनधारक यासाठी सातत्याने आवाज उठवित आहे आणि पेन्शनधारकांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत जात नाही असे वाटते. देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत गरजा पुरविण्याचे सरकार आश्वासन देते आणि त्याची पूर्तता देखील करते. परंतु EPS 95 अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडे काय दुर्लक्ष केले जाते हे समजणे अवघड आहे. हे ईश्वरा, आमच्या सरकारला चांगली बुद्धी दे आणि आम्हाला आमचे उर्वरित आयुष्य सन्मानाने जगता यावे, याची उपाययोजना करण्याचे सरकारला धाडस दे, सरकारला बुद्धी दे असंच म्हणावे लागेल. अशा प्रकारे EPS 95 अंतर्गत असलेल्या सेवानिवृत्तांचे काय हाल आहेत. हे असे असताना सुद्धा फेसबुक, व्हॉट्सअप, नंतर यूट्यूबवरती अनेक लोक या EPS 95 अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या लोकांची चेष्टा उडवीत आहे, खिल्ली माजवीत आहे. उगीचच विनाकारण सरकारने 7,500 रुपये पेन्शन केली, त्यासोबत DA पण मिळेल अशा बातम्या देऊन त्यांची मजाक करत आहेत, त्यांचे भ्रमनिरास होत आहे. तरी माझी EPS 95 अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नम्र विनंती आहे की जी खोटी बातमी असेल, हे खोटी बातमी देणारे लोक स्वतःचा व्ह्यूज वाढविण्याकरता हा प्रयत्न करत आहेत. तरी याची सत्यता आपण स्वतः बघून घ्यावी आणि त्यानंतरच आपल्याला निर्णय योग्य झाला की नाही हे कळेल. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.